सशस्त्र क्रांतीचे नगारे वाजत असताना दुसरीकडे अहिंसेच्या मार्गाने मी काही देशभक्त पुढे चाललेले होते. हा अहिंसेचा मार्ग दाखविला महात्मा गांधी यांनी. सत्याग्रह, सविनय कायदे भंग, निशस्त्र प्रतिकार व असहकारिता ही 4 तत्त्वे पाळून महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी बाबा साहेब, पंडित सागर मुरारकर, शक्ती शेख, राहुल कुलकर्णी, काका साळुंखे, तुकाराम पवार, विनोद खैसाडे, राहुल नाईकमोडे, संतोष टकले, चंद्रकांत शर्मा, शेतीराव काळे, अम्मोडे, सतीश नवले, शेखर गाडेकर, अतुल नेल्ले, द्रौपदी बनकर, सिंधू राणी वाघमारे, अल्का शिंदे, स्मिता शिंदे, आशा लादे, सुवर्णा आला, विशाली पानसरे, रीना पाटील, प्रगती सोनवणे, वैशाल वाडा, सिंह कुलकर्णी. रंगमंच व्यवस्था शरणम्म कोरबल, नागम्म वर्धा, पद्मा पिल्ले, सुलोचना हिरवे, बाळू कटके, हिराबाई गुराटे, प्रकाश कोंडे. निर्मिती प्रमुख सौ कमल दिघे, सौ अर्चना तापीकर आणि सौ मंगला देसाई. विशेष सहकार्य बाल कल्याण केंद्र पुणे, टेल्को कर्मचारी सहकारी पटपेडी पुणे. पुणे अंधशाळा निर्मित स्वातंत्र्याची यशोगाथा. So can you hear me, no? It's an excellent show, very touchy and very nice gesture by 78 blind people, blind children I would say. And they performed very well, and it was a great, just great. Thank you. Performance was excellent by these children. Even with having our own eyes, we feel that we couldn't have performed that much better than what they have. They have a real good insight, and it has moved me tremendously. I wish I could do something to help these children much more than what they are already being helped by. And I would say that we have sight, but these children have insight, and God bless them. Thank you. Amazed me was the teaching. उनको सिखाया कैसे होगा और उन्होंने समझा कैसे होगा और करा कैसे होगा, क्योंकि जो हम लोग देख सकते हैं वो समझ भी सकते हैं शायद, पर इट इज़ रियली सरप्राइजिंग कि छोटे बच्चे इतनी फीलिंग्स के साथ इतना अच्छा कुछ कर सकते हैं. कलर्स, कॉस्ट्यूम्स, एक्सप्रेशंस, आई थिंक इट वाज जस्ट अ वंडरफुल एक्सपीरियंस. थैंक यू. It was really nice. It was touchy. Blind children playing it in a very nice way, which the regular people could not do. It's really nice of Mr. Kishore Marchand to do it, and it should be done again and again. Thank you. इट्स अ ब्रिलियंट शो. डोळसांना डोळस करणारा हा शो आहे, आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन असे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला लोकांनी देखील, नुसतं सरकारवर अवलंबून राहता, लोकांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन अशा कलाकारांचं, अशा मुलांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. इट्स अ व्हेरी गुड शो. थँक्यू. पुणे अंधशाळेने बसवलेला हा नाट्यप्रयोग डोळसांनाही डोळस करायला लावणार आहे. अंध मुले इतका सुंदर नाट्यप्रयोग करू शकतील हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच लक्षात येतं. खरं तर डोळस माणसं करू शकणार नाहीत, इतका चांगला प्रोग्रॅम अंधांनी बसवला आहे. याबद्दल पुणे अंधशाळेचे आम्ही सदैव ऋणी आहोत. Hold it close. Okay. I don't understand a word of Marathi, but
I was so touched and moved looking at these children doing such a fantastic performance. You really forget your own sorrows and you start wondering what inspiration they have to do such a good job. And I think it's a great thing. Whoever is behind it is fantastic. You know, I think they should encourage all the, not only blind but all the other handicapped children or people, you know, to do something, to do something. Thank you. Yeah, I mean, I think even normal people cannot put in such an excellent performance. It's really unbelievable. Thanks. व्हिडिओ चालू आहे. व पुनर्वसनाचं काम करणारी पुण्यातील मान्यवर संस्था 28 फेब्रुवारी 1934 साली म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 13 वर्षे अगोदर या संस्थेची सुरुवात झाली. व्यवसायाने नेत्रतज्ञ असलेल्या डॉक्टर S.R. माचवे यांना त्यांच्याकडे येणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींबाबत काही केलं पाहिजे असं वाटत असे. ज्यांची दृष्टी पुन्हा येऊ शकणार नाही त्यांच्या जीवनात प्रकाश कसा निर्माण करायचा या चिंतेने त्यांना ग्रासून टाकलं. त्यातूनच त्यांना शिक्षणाचा मार्ग सापडला. शिक्षणाच्या माध्यमातून अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करता येईल असं त्यांना वाटू लागलं आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा वैद्यकीय पेशा सोडून शैक्षणिक कार्य हाती घेतलं. सुरुवातीस संस्थेत फक्त अंध मुलांना प्रवेश दिला जात असे. त्यानंतर म्हणजेच 1958 पासून अंध मुलींनाही संस्थेमध्ये प्रवेश मिळू लागला. मुलींसाठी स्वतंत्र शाळा तयार करण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या सुकन्या सौ मंगलाताई देसाई यांनी पूर्ण केलं.
आज अंध मुलांची आणि मुलींची शाळा स्वतंत्रपणे चालू आहे. या दोन्ही संस्थांमध्ये मिळून सुमारे 300 अंध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी वसतिगृहे आहेत. काळाच्या गरजेनुसार अंध मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी 1979 पासून अंध मुलींसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले. यात खडूकाम, मेणबत्तीकाम, विणकाम, शिवणकाम यासारखे अनेक व्यवसायोपयोगी प्रशिक्षण विद्यार्थिनींना दिलं जातं. त्यामुळे स्वावलंबनाने जीवन जगता येतो ही जाणीव आता रुजू लागली आहे. शिक्षणाचा पाया बालवाडी शिक्षणातून साधता येतो. अंध मुलांना अशा शाळांतून आजही प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे 1988 पासून संस्थेने बालवाडी शिक्षणाचीही सुरुवात केली आहे. अंध मुलामुलींना शिक्षणाची सोय महाराष्ट्रात होत असतानाच त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची उणीव भासू लागली. म्हणून महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभाग यांनी शिक्षक प्रशिक्षण केंद्राची जबाबदारीही संस्थेवर 1990 पासून सोपवली. अशा प्रकारे कैलासवासी डॉक्टर S.R. माचवे यांनी लावलेल्या बीजाचा आज एक वटवृक्षच तयार झाला आहे. अशा प्रकारे अंधांसाठी विविध स्तरावर काम करणारी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव स्वयंसेवी संस्था आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. तमसोमा ज्योतिर्गमय या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल अखंड अव्याहतपणे गेली 64 वर्षे चालू आहे. आपण आमच्या कोरेगाव पार्क पुणे येथील मुलांच्या संस्थेस व कोथरूड येथील मुलींच्या संस्थेस अवश्य भेट द्यावी ही विनंती. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून पुणे अंधशाळा मुलांची कोरेगाव पार्क आणि पुणे अंधशाळा मुलींची कोथरूड पुणे सहर्ष सादर करीत आहे 88 अंध कलाकारांचे विश्वविक्रमी नाटक स्वातंत्र्याची यशोगाथा. संकल्पना, लेखन व दिग्दर्शन स्वागत थोरात. सहर्ष सादर करीत आहोत 88 अंध कलाकारांचे विश्वविक्रमी नाटक स्वातंत्र्याची यशोगाथा. जीवन दिले क्रांतीवीरांच्या कार्याला बघ उदान रची आले. मर्दानी ती झाशी वाली बिजली पर कडकडे सेनापतीचा त्या टोप्यांनी रणशिंग फुंकिले. स्वातंत्र्याची सिंह गर्जना लोकमान्य करती सावरकर पंतू हिरांचा बळी की हो घेती. सत्याग्रह आणि चले जाओ ही गांधींची नीती. लाल पाल अन पाल हे जल जा
माहिती फार कमी आहे. आम्हाला माहिती आहे बाई. आम्ही भरपूर मेहनत करू. बाई पण कुठलं करायचं? अर्थात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता परकीय सत्तेविरुद्ध झुंज दिली व त्यागाची परिसीमा गाठली. अशा मृत्युंजय देशभक्त क्रांतिकारकाच्या वीरगाथा सांगणारे नाटक आपण सादर करू. चला तर मग लागा ना तयारीला. नमस्कार, सुस्वागत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी आमच्या शाळेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. भारतीय स्वातंत्र्य इतिहासाच्या भव्य आकाशात आपल्या दिव्य तेजाने झळकणाऱ्या दैदिप्यमान नक्षत्रांची यशोगाथा आमचे कलाकार आपणापुढे सादर करणार आहेत. मृत्युंजय देशभक्तांची ही जीवनगाथा सहस्रावधी हृदयांमध्ये देशभक्तीची प्रेरणा प्रज्वलित करून सकल जणांचे जीवन जळून टाकेल. तर सादर करीत आहोत स्वातंत्र्याची यशोगाथा. कसलं पुस्तक आहे? एवढा काय गोंधळ घालताय तुम्ही? म्हणे आण बघू ते पुस्तक इकडे. हे घ्या आबा, मला ही गोष्ट वाचून दाखवा. ए तू पण ऐक ग. दाखवतो हा वाचून. ऐका तर मग. स्वातंत्र्याची यशोगाथा. आबा, स्वातंत्र्य म्हणजे काय हो? स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचा प्राणवायू. आपण जसे प्राणवायू शिवाय जगू शकत नाही ना, तसेच कुठलेही राष्ट्र स्वातंत्र्याशिवाय जगू शकत नाही, तगू शकत नाही, वाढत नाही अन फुलत नाही. त्याचा सर्वांगीण विकासही होत नाही. आणि म्हणूनच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी क्रांतिकारकांनी लढा दिलाय. पण आबा म्हणे तू आता मध्ये मध्ये बोलू नकोस. ही स्वातंत्र्याची यशोगाथा आधी नीट ऐकून घे. आबा सांगा तुम्ही. सांगतो हा, ऐकतात. साऱ्या विश्वाला शांततेचा व मानवतेचा संदेश देणाऱ्या या सुजलाम सुफलाम भारत भूमीकडे अवघ्या जगाचेच लक्ष होते. ती 19व्या शतकाची सुरुवात होती. विविधतेने व संपन्नतेने नटलेल्या या भूमीवर गोऱ्या इंग्रजांनी आपले पहिले पाऊल ठेवले, ते व्यापाराच्या निमित्ताने. परंतु व्यापार करता करता ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू राजकीय सत्ता बळकावण्यास सुरुवात केली. भारतातील लहान लहान संस्थानांच्या आपापसातील भांडणांचा फायदा इंग्रजांनी घेतला. फोडा आणि झोडा अशी कुटील राजनीती वापरून ब्रिटिशांनी साम्राज्याचा विस्तार केला. सत्ता काबीज करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या लोकांवर अन्याय व जुलूम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या परकीय राजवटी विरुद्ध प्रजेत असंतोष निर्माण झाला. असंतोष तो कसा? असंतोष गुलामगिरी विरुद्धचा. स्वातंत्र्य प्रेम कोणत्याही प्रकारे दाबले जाऊ शकत नाही. जितके तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न कराल
तितके ते जास्तीत जास्त प्रबळ बनते व उफाळून येते. 1857 साली ब्रिटिशांचे साम्राज्य उखडून देशाचे स्वातंत्र्य आणि सन्मान यांचे रक्षण करण्याची इच्छा जनसामान्यात खोलपर्यंत रुजत चाललेली होती. बाहेरून सगळे शांत असल्यासारखे वाटत होते. उद्रेकापूर्वीच्या ज्वालामुखी सारखा देश शांत दिसत होता आणि क्रांती युद्धाची ती पहिली ठिणगी पडली. मंगल पांडे यांच्या बंदुकीतून पहिली गोळी उडाली. ती मेरत येते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगल फौजामध्ये तुम्हा हिंदूंना गंगा लावायला आणि मुसलमानांना दारू राखायला बंदी केली आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? माझ्या धर्माप्रमाणे आचरण करण्यास बंदी घालणारे तुम्ही कोण? याच्या गोड्या अधिकारास सांग. मी नुसताच गंध लावत नाही तर नित्य स्नान संध्या आणि पूजाच्याही करीत असतो आणि त्यापासून मला कोणीही टाकू शकणार नाही. चल एक पुढे तू. मंगल 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 राजा भोगा थांब. काय झालं? मंगल हमने सुना है आपल्याला या ज्या नव्या एम्पायर रायफली दिल्या त्यांच्या कारतुसांच्या वर्णाला काही किंवा डुकराची चरबी लावलेली आहे म्हणे आणि ती आपल्याला दातारी तोडावी लागते. ये तो अपने पाक मजहब के खिलाफ हो गया. कुछ तो करना पड़ेगा. मंगल तुम भी कुछ कर सकते हो. नाही, मी असे होऊ देणार नाही. चला उठा मर्दांनो, शत्रूवर तुटून पडा. आता माघार घेऊ नका. तुम्हाला तुमच्या देवाची, धर्माची आणि देशाची शपथ आहे. आता आपला देश गुलामगिरीतून मुक्त करायचा आहे. ऐ तो बिगुल वाजव आणि बोलव सगळ्यांना. आता कोणीही मागे हटणार नाही. तुझ्या या सल्मी अत्याचाराला हे वासयुक्त आणि शेवटी व्हायचे तेच झाले. गोऱ्या सैनिकाने मंगलला अटक केली. मंगल पांडेला लष्करी कोर्टात खेचण्यात आले. राजद्रोह व बंडखोरी या गुन्ह्यांकरिता मंगलला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 8 एप्रिल 1857 रोजी मंगलला फाशी देण्यात आली. मंगल पांडे स्वातंत्र्य लढ्यातला पहिला हुतात्मा ठरला. मंगल पांडेच्या या पहिल्या गोळीने साऱ्या देशभर क्रांतीच्या ज्वाळा पसरू लागल्या. क्रांतीच्या या ज्वाळा झाशी पर्यंत येऊन पोहोचल्या. अय्या म्हणजे झाशीची राणी म्हणू असं काय ग करते गौरीताई? मला झाशीची राणी किती किती आवडते. तुला माहिती आहे का? काय झाशीच्या राणीचं नाव सुद्धा मनूच होतं. हो की नाही बाबा? हो हो मनू बेटा. तांब्यांची मनू अतिशय चपळ आणि धाडशी होती. घोड्यावर बसणे, तलवार फिरविणे, भाला, जंबिया, तीर फेकणे असल्या मर्दानी खेळांचीच तिला आवड होती. तिचे वडील बाजीराव पेशवे यांच्याकडे पौरोहित्य करीत असत. आबा मग ती राणी कशी झाली? सांगतो ह. बाजीराव पेशव्यांनी तिचे लग्न झाशी संस्थानचे राजे गंगाधर पंत नेवाळकर यांच्याशी लावून दिले आणि तांब्यांची मनू झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर झाली. 1851 साली गंगाधर पंत लक्ष्मीबाईंना मुलगा झाला. पण दुर्दैवाने 3 महिन्यातच त्या मुलाचा मृत्यू झाला. गंगाधर पंतांना दुःखाचा जबर धक्का बसला.
करण्याचा अधिकार राहणार नाही. आश्रितांचा वार्षिक तनखा निश्चित केला जाईल. म्हणून मी म्हणते आपण लॉर्ड हाऊसिंगना विनंती करू, आपला दत्तक पुत्र दामोदर ह्याला उत्तराधिकारी म्हणून मान्यता द्यावी. दामोदरराव वयात येईपर्यंत मला प्रतिनिधीच्या रूपात मान्यता मिळावी. या घटनेनंतर 21 नोव्हेंबर 1853 रोजी गंगाधर पंतांचे निधन झाले आणि वयाच्या 18व्या वर्षीच राणी लक्ष्मीबाई विधवा झाली. एकीकडे लहानगा दामोदर व दुसरीकडे लॉर्ड डलहौसी झाशी घशात टाकण्याची संधीच पाहत होता. राणीने बंडाचे निशाण हाती घेतले. राणी सिंहासनावर बसून झाशीचा कारभार पाहू लागली. जून 1857 ते मार्च 1858 या काळात राणीने किल्ल्याची डागडुजी करून लढाईच्या दृष्टीने मोर्चाबंदी केली. शस्त्र व दारुगोळ्यांचे कारखाने उघडले. पुरुषांच्या सैन्याच्या बरोबरीने महिलांचेही सैन्य तयार केले. 23 मार्च 1858 रोजी ब्रिटिशांनी झाशीवर हल्ला चढविला. 8 दिवस घनघोर युद्ध चालले. राणीला किल्ला सोडावा लागला. पाठीवर दत्तक मुलगा दामोदर याला बांधून तिने कालकीचा रस्ता धरला. 18 जून 1858. आज युद्धाचा शेवटचा दिवस आहे वाटतं. देशमुख, धीर आणि सरकार, जर माझा मृत्यू झालाच तर माझा पुत्र दामोदर ह्याचे जीवन माझ्या जीवनापेक्षा मौल्यवान समजून त्याचा सांभाळ करा. असं म्हणू नको. जर माझा मृत्यू झालाच तर माझ्या देहाला पापिष्टांचा स्पर्श होऊ नका. राष्ट्राच्या कल्याणार्थ कल्याणी करी कल्लोळ नित्य भारत भाग्यार्थ भाग्यवती झाली लोळ आयांचे बघुनी हाल हालवी मनी ढिगोल हालवी मनी ढिगोल बलरामी झाशी वाली परमश्रा पाया खाली चिरडून निघे जयशाली चिरडून निघे जयशाली स्वातंत्र्याचा मनी ओढा स्वातंत्र्याचा मनी ओढा फेकला तटावून घोडा उजी जी फेकला तटावून घोडा उजी जी. राणी लक्ष्मीबाईंचे जीवन म्हणजे स्त्रीत्व, साहस
देशभक्ती आणि समर्पण यांची प्रेरणादायी कहाणी आहे. 1857च्या रणधुमाळीत राणीच्या बरोबरीने नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आदी क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. 1857चा स्वातंत्र्य संग्राम होऊन एक तपाचा काळ लोटला होता. याच काळात ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या जागी व्हिक्टोरिया राणीचा अंमल सुरू झाला. आबा, त्या व्हिक्टोरिया राणी पण आपल्यावर अत्याचार केले का हो? हो हो बेटा, त्यावेळी भारतात स्वातंत्र्य संग्राम पूर्ण जोमात होता. क्रांतिकारकांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. त्याचबरोबर ब्रिटिशांचे अत्याचारही दिवसेंदिवस वाढतच चालले होते. वर्ष 1895 आपण सर्व एक आहोत ही भावना भारतीय लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी या पुण्यनगरीत एक राष्ट्रीय उत्सव सुरू करण्यात आला होता. तो म्हणजे गणेश उत्सव. गणेशोत्सवाबरोबरच शिवजयंती उत्सवालाही लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय स्वरूप दिले. स्वदेशीचा पुरस्कार केला. लोकमान्य टिळक जसे राजकीय असंतोषाचे जनक होते तसेच आधुनिक भारताचे ते शिल्पकारही होते. ते श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार, राजकारणी, मुत्सद्दी, प्राच्य विद्या संशोधक, तत्वज्ञ व विद्वान पंडितही होते. मूर्तिमंत निर्धार, तेजस्विता, त्याग व लढाऊ बाणा म्हणजेच टिळक. लोकांना संघटित करण्यासाठी त्यांनी सतत प्रवास केला. त्यांनी एक स्वतंत्र अशी शक्तिमान संघटना निर्माण केली, ती म्हणजे होम रूल लीग. शेकडो व्यासपीठांवरून त्यांनी होम रूल लीगचे ध्येय लोकांना समजावून सांगितले. होम रूल म्हणजे आपल्या घराची व्यवस्था आपणच पाहणे. शेजारी आपल्या घराचा जमी होऊ शकेल काय? इंग्रजात जे स्वातंत्र्य आहे तेच भारतात प्रत्येक भारतीयाला असले पाहिजे. होम रूलचा अर्थ हाच आहे. स्वराज्य प्राप्ती हेच या लीगचे ध्येय आहे. आम्हाला समानता हवी. विदेशी लोकांच्या शासनाखाली आम्ही दास म्हणून राहणार नाही. दास्याच्या मानावर वागवलेले जू आता आम्ही अल्पकाळी वाहणार नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि वाटेल ते मूल्य द्यावे लागले तरी तो मी मिळवीनच असा आम्हा प्रत्येकाचा निर्धार आहे.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या लोकमान्याच्या घोषणेने भारतीय समाजात जागृती निर्माण झाली. स्वराज्याचे यज्ञकुंड पेटले. टिळकांच्या नेतृत्वाखाली फोफावत चाललेली स्वराज्याची चळवळ दडपून टाकण्याची संधी इंग्रजी अधिकारी सोडित नव्हते. त्यांनी निरपराध लोकांवर भयंकर अन्याय व अत्याचार करण्यास सुरुवात केली. या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या चाफेकर बंधूंनी जुलमी रँडची हत्या करून सूड उगवला. या चाफेकर बंधूंना फासावर चढविण्यात आले. चाफेकर बंधूंच्या बलिदानाने 15 वर्षाच्या एका तरुणाच्या अंतःकरणातील स्वातंत्र्य प्रीतीची ज्योत प्रज्वलित झाली. ज्वलंत निखारा असलेल्या या तरुणाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजय होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करेन. यापुढे माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा पेटून धरून मारिता मारिता मरेतच झुंजेन. तीव्र बुद्धिमत्ता, तरल काव्य शक्ती, जाज्वल्य देशाभिमान, अढळ धर्मनिष्ठा, अपार शौर्य आणि असीम त्याग या सद्गुणांनी सावरकरांचे व्यक्तिमत्व घडलेले होते. ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लेखणी त्यांना प्रसन्न होती. जय सुदे श्रीमान मंगले शिवा स्वदेशुदे स्वतंत्रते भगवती कामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे. जय सुदे श्रीमान मंगले
स्वदे शुभ दे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे वन्दे वन्दे. गुलामीची बेडी तोडून देश स्वतंत्र करण्यासाठी चाललेल्या स्वातंत्र्य यज्ञात आपल्या रक्ताची आहुती पडावी यासाठी क्रांतिकारकांमध्ये जणू चढाओढ सुरू झाली होती. मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे, बाबू गेनू, सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वीर उधम सिंग, किती किती म्हणून नावे घ्यावीत. नेताजी राहिले की हो, नेताजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक रोमांचकारी प्रकरणच आहे. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारने सुभाष बाबूंना अटक केली होती. 27 जानेवारी 1941 रोजीच्या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. त्या बातमीने सर्वत्र खळबळ माजली. ती बातमी होती सुभाषचंद्र बोस यांचे राहत्या घरातून पलायन. ब्रिटिश सरकार खवळले, पण सुभाष बाबू सुखरूपपणे जर्मनीत जाऊन पोहोचले होते. 26 जानेवारी 1942 ला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून सैनिकांना स्वातंत्र्याची शपथ दिली. हजारो तरुणांनी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. त्यांची प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली. जय हिंदच्या घोषणांनी आकाश दुमदुमू लागले. सुभाष बाबूंनी 27 फेब्रुवारी 1942 रोजी आझाद हिंद रेडिओवरून भारतवासियांना संदेश दिला. आझाद हिंद सेनेसमोर बोलताना ते म्हणाले, आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनो, मी तुम्हाला तहान, भूक, हाल, अपेष्टा आणि मृत्यू एवढेच देऊ शकतो. हे जाणूनही तुम्ही माझ्या बरोबर आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही सगळे मुक्तियोद्धे आहात. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. यापुढे चला दिल्ली, चला दिल्ली, चला दिल्ली, हाच आपला ध्यास आणि हीच आपली घोषणा. आता लवकरच आपण लाल किल्ल्याच्या मैदानात पोहोचू आणि विजय गीते गात ते संचलन करू. तोपर्यंत सतत आपण चालत राहू, लढत राहू. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम
एकीकडे सशस्त्र क्रांतीचे नगारे वाजत असताना दुसरीकडे अहिंसेच्या मार्गानेही काही देशभक्त पुढे चाललेले होते. हा अहिंसेचा मार्ग दाखविला महात्मा गांधी यांनी. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, निशस्त्र प्रतिकार व असहकारिता ही 4 तत्वे पाळून महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी स्वातंत्र्याचा लढा देत होते. 8 ऑगस्ट 1942 या ऐतिहासिक दिवशी मुंबईमध्ये गांधीजींचे ओजस्वी भाषण झाले. तू और डाय करो या मरो, सर्व शक्तीनिशी या सैतानी सत्य विरुद्ध लढा. आपणच आपले सेनापती बना आणि जुलमी राज सत्तेला सांगा, क्विट इंडिया, क्विट इंडिया, क्विट इंडिया. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. क्विट इंडिया, क्विट इंडिया, क्विट इंडिया. ऑगस्टच्या सकाळपासूनच 42च्या क्रांती युद्धाला सुरुवात झाली. सारा देश पेटून उठला. महात्मा गांधींसह सर्वच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना रात्रीच्या रात्री अटक करण्यात आली होती. गांधीजींच्या करेंगे या मरेंगे या संदेशानुसार जनतेनेच पुढे सरसावून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले. शिरीष कुमार, भाई कोतवाल, नाना पाटील आदी अनेक क्रांतीवीर 42च्या क्रांतीत धारातीर्थी पडले. जनतेच्या या वाढत्या दबावाने ब्रिटिश सरकार हादरून गेले आणि तो सुवर्ण दिन उगवला. 15 ऑगस्ट 1947. 14 ऑगस्टच्या 1947 या मध्यरात्री लाल किल्ल्याच्या वर स्वातंत्र्य भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकविला आणि सुमारे 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला. सहस्रावधी ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचे सिंचन करून लावलेले भारतीय स्वातंत्र्याचे रोपटे आज 50 वर्षाचे झाले आहे, फुलले आहे. तो तिरंगा आजही आपल्या हृदयात ज्वलंत राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवीत आहे. आबा, तिरंगा म्हणजे काय हो? अगं, तिरंगा म्हणजे 3 रंगांचा झेंडा. आपला ध्वज केशरी, पांढरा व हिरव्या रंगाचा आहे. केशरी रंग त्याग व बलिदान दर्शवितो. पांढरा रंग पावित्र्य व शांतता दर्शवितो, तर हिरवा रंग समृद्धी दर्शवितो. पांढऱ्या रंगावरील निळ्या रंगातील अशोक चक्र गतिमानतेचे प्रतीक आहे. रंग म्हणजे काय हे मला माहित नाही. रंग मी कधी पाहिलेच नाही, पण आज या तिरंग्याने मला या 3च रंगांची नव्हे तर जीवनातील सर्वच रंगांची आज जाणीव करून दिली. विजय
स्वातंत्र्याची यशोगाथा या नाटकातील भूमिका आणि कलावंत आबा गोरखनाथ भाकरे, मनू अश्विनी चोरगे, गौरी मैथिली चव्हाण, बाई सुषमा निकम, मंगल पांडे, कुलदीप रावळ, मुस्लिम शिपाई बाळू कातळे, मेजर ह्युसन सुनील ठाकर, कर्नल वोलर विक्रम ओक, झाशीची राणी उज्ज्वला नाईक नवरे, गंगाधर पंत, राणी नागवडे, दूत मंगल पवार, देशमुख सविता खानवे, लोकमान्य टिळक चंद्रकांत खराटे, सावरकर विद्या मोरे, नेताजी विनोद यादव, महात्मा गांधी राहुल नलगे, यातील इतर कलावंत जमीर शेख, गणेश ठाकर, सोमनाथ मोरे, रमेश बांगर, अतुल वाणी, सीताराम भुंडे, विकास गरुड, अजय बिडकर, नागोराव बनगर, श्रीकांत परदेशी, राजू रेडके, अमोल वनुगरे, इस्माईल अतार, पोपट तांबे, गुंजना खरा, बाबा तापकी, पंढरीनाथ पराड, सागर मोराणकर, शब्बीर शेख, राहुल कुलकर्णी, काका साळुंके, तुकाराम पवार, विनोद कोयचाडे, राहुल नाईकनवरे, संतोष टकले, चंद्रकांत शर्मा, शेटीबा डुकळे, प्रमोद पांढरे, सुहास नरवडे, लाला झोंबाडे, लहू सातकर, पांडुरंग पाटील, पप्पू काटे, सदानंद जन्नू, निशांत शहा, जनार्दन कोळसे, राहुल झिरपे, निलेश सोनार, अण्णा ब्राह्मणे, सतीश नवले, ब्रह्मदेव काटे, शेखर गाडेकर, अतुल मेंगडे, द्रौपदी बनकर, सिंधू राऊत, अजय घोरपडे, समीना शेख, रुपाली शिंदे, बसंती चव्हाण, शोभा मशिमना, सुवर्णा दिघे, संध्या मुरकुटे, रजनी निकम, प्रमिला गाडे, मीना काळे, अश्विनी कुलट, सीमा पोकळे, सविता साळवे, मुक्ता पवार, राणी वाघमारे, अलका शिंदे, स्मिता शिंदे, आशा लादे, सुवर्णा अलाट, विशाली पानसरे, दीना पाटील, प्रगती सोनवणे, वैशाली सावळे, मनीषा माने, पद्मा खर्चे, लैला भगत, निलोफर अत्तार, नंदा कांबळे, अंजना जोजे, डिंपल रावळ, सावित्री टोंपे, सुवर्ण कोळी या विश्वविक्रमी नाटकातील माझे सहकारी शिक्षक कलाकार, संगीत श्रीयुत वाल्मिक निकम, त्यांना कोंगोवर साथ दिली निलेश पारखी आणि ढोलकीवर महादेव कांबळे, नेपथ्य सुलभा पुजारी, पुष्पा डेंगळे, प्रकाश योजना चंद्रकांत दुर्गावकर, संगीता माटे, बंडू वीर, वेशभूषा विनोदिनी प्रधान, विजया लवाटे, रंगभूषा माधव थत्ते, जयश्री थत्ते, राजीव पत्की, ब्रेल लेखन सुप्रिया वैद्य, विदुला इनामदार, स्वातंत्र्याचा पोवाडा सुलभा कुलकर्णी, रंगमंच व्यवस्था शरणम्मा कोरवन, नागम्मा वर्धा, पद्मा पिल्ले, सुलोचना हिरवे, बाळू कटके, हिराबाई बोराटे, प्रकाश गोंदेल, निर्मिती प्रमुख सौ कमल दिघे, सौ अर्चना तापीकर आणि सौ मंगला देसाई, विशेष सहकार्य बाल कल्याण केंद्र पुणे, टेल्को कर्मचारी सहकारी पतपेढी पुणे. पुणे अंधशाळा निर्मित स्वातंत्र्याची यशोगाथा, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन श्रीयुत स्वागत थोरात. सर एक मिनिट. आमच्या या प्रयोगाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी त्या सर्वांना एक विनंती करतो की हा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावा याकरता तुम्ही 3 गोष्टी करा. एक म्हणजे ह्या नाटकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला पोस्टाने कळवा, आम्ही ती आमच्या मुलांना वाचून दाखवू. आपण जे वर्तमानपत्र वाचता त्या वर्तमानपत्राच्या संपादकांना एक पत्र पाठवून या नाटकाबद्दल लिहा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही या नाटकाबद्दल आपण पत्र पाठवून कळवा. या 3च गोष्टींची अपेक्षा आम्ही कलावंत आपणाकडून करतो. आज अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी श्रीयुत परीक्षित साहनी यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं
आणि आमच्या विद्यार्थ्यांशी 2 शब्द बोलावं. श्री परीक्षित सहानी. हमारे साथ मुझसे भी बहुत बड़े और महान कलाकार यहाँ मौजूद हैं. श्याम बेनेगल साहब, मैं उनसे विनती करता हूँ कि इससे पहले कि मैं कुछ कहूँ, उनका हक बनता है कि हमारे सीनियर होने के नाते वो आपसे मुखातिब हों. Good morning. I'm very deeply moved by this performance. I think it's extraordinary how people who have disabilities can transcend all of them and do things that amazes all of us. I'm very grateful to Mr. Kishore Merchant for inviting my wife and myself to this performance, and I've enjoyed it enormously. I would like this sort of work to continue, and I certainly will do what I can. As this gentleman said just now, I would certainly write to them, I would certainly write to you, and also if you say, for the Chief Minister to be told about this, definitely I shall do that. Thank you. अपनी तरफ से मैं सबसे पहले तो माफ़ी मांगता हूं छात्रों से और इनके टीचर्स से कि बड़ी बुरी बात है और मेरे लिए शर्मिंदगी की बात है कि मैं मराठी में नहीं बोल रहा. महाराष्ट्र में रहता हूं, मराठी बड़ा सरल है सीखना, इसलिए मैं माफ़ी चाहता हूं. अगली बार इनका जब शो होगा मैं वादा करता हूं कि मराठी में ही बोलूँगा. आज जो बेनेगल साहब ने कहा वही मैं दोहराना चाहता हूं. ये ज़रूर कहूँगा, हम आर्टिस्ट हैं खुद, हम भी मंच पे काम करते हैं. इतना ज़रूर कहूँगा कि बहुत सी चीज़ें देखी हैं मैंने हिंदुस्तान की आज़ादी के बारे में. आज इन बच्चों को देख के जितना मैं हिला और जितना मुतासिर हुआ, जितनी मेरे दिल में एक बहुत ही श्रद्धा पैदा हुई, जितनी इनको देख के आज हुई, शायद इससे पहले कभी नहीं हुई. वाकई सही कहा बिल्कुल ने बेनेगल साहब ने. ये एक बहुत ही इट्स बीन अ वेरी मूविंग एक्सपीरियंस. और इतना भी कहूँगा कि एक वक्त ऐसा भी आ गया कि बड़ी उधम सिंह का नाम लिया इन्होंने, मैंने उनका भी रोल किया हुआ है, छत्रपति शिवाजी का भी रोल किया हुआ है. ऐसे बड़ी फिल्मों में भी काम किया है मैंने जहाँ पे देशभक्ति की भावनाएं थी. मगर ये ज़रूर कहूँगा कि आज देशभक्ति की जो भावना इन बच्चों ने मेरे दिल में पैदा की, वो पहले कभी नहीं हुई थी. मैं इन सब का आभारी हूँ, टीचर्स का आभारी हूँ. और इतना ही कहना चाहता हूँ कि चाहे ये पुणे में हो, कहीं भी हो, मेरे लायक इस संस्था के लिए जब भी कोई खिदमत की ज़रूरत होगी, मैं सब काम छोड़ के आप सबकी खिदमत में हाजिर हो जाऊँगा. धन्यवाद सर. Such an effort is being made. We
congratulate the people behind this whole attempt. It has been a great attempt and it is really worth, because otherwise these are the children are ignored. Children need this sort of encouragement. We are very happy to be attending today. Has taken part in freedom struggle, and I'm quite influenced by this, but really I haven't seen such a thing. This was so touchy, and I'm really moved by it, and now I know the meaning of what our freedom struggle was. Thank you. I'm Sister Charlotte, principal of the nursery school. I was very moved by the whole experience. I felt I relived the whole of our own history, and I felt proud. It was done by children, blind children, who showed us that we, the audience, are more blind than they are. They are very much in touch with reality, and the pride in their country came right through the play. Thank you very much. मुलांच्या ह्या नाटकाबद्दलचे तुमचे अनुभव सांगा वाकडे सर, की तुम्हाला काय वाटलं हे नाटक करताना? हे नाटक करताना आम्हाला म्हणजे अंध मुलांना प्रथमच आमच्या मुलांना स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि एक प्रकारचं प्रोत्साहन मिळून ते वारंवार प्रयोग करायला कितीही परिश्रम झाले तरी ते तयार असतात. आज आम्ही पुण्यावरून आलो आहे, रात्रीचं जागरण झालेलं आहे, तरी 2 प्रयोग झाले आणि 3रा प्रयोग करायची अजूनही मुलांची तयारी आहे. म्हणजे इतका त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि डोळसांप्रमाणे ॲक्शन म्हणजे हावभाव करण्याची जी त्यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळे त्यांना असं वाटत नाही की आपण डोळसांपेक्षा अगदी काय खूप मागे आहोत. अशी त्यांची जी काही समजूत होती ती या नाटकामुळे निघून गेली आहे आणि आपण काहीतरी डोळसांप्रमाणे करू शकू याची त्यांना खात्री आणि आत्मविश्वास वाटू लागला. पण हे सगळ्या मुलांनी नाटक करताना कसं सगळ्या ॲक्शन्स वगैरे सगळं कसं पिकअप केलं? आता मी शिक्षक आहे, असंच आमच्याबरोबर डोळस शिक्षक समूह आहे, 5-7-8 शिक्षक आहेत. तर दिग्दर्शकांनी ठरवून दिलेल्या भूमिका आणि कोणत्या वेळे काय करून घ्यायचं त्यांनी प्रत्येक शिक्षकांना नेमून दिलं आणि त्या शिक्षकांनी त्या पात्राची तयारी करून घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आम्ही हे नाटक ज्यावेळेस पुण्यामध्ये ऑगस्टला केलं, ऑगस्टमध्ये, तर फक्त 10 दिवस मोजून 10 दिवस फक्त आम्हाला मिळाले प्रॅक्टिसला आणि 10 दिवसात आम्ही हे नाटक तयार केलं आणि पुण्याच्या महापौर करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये आमच्या या शाळेला म्हणजे ओपनमध्ये डोळसांच्या बरोबर या एकांकिकेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. पण आता हे गांधी वगैरे यांनी जे रोल केले, सुभाषचंद्र बोस वगैरे, तर त्यांनी कशी ती भूमिका समजावून घेतली? आमच्या मुलांचं एक विशेष आहे की ती मुलं आवाजाकडे खूप लक्ष देतात. म्हणजे आता रेडिओवरती गांधींचं काम करणारी काही नाटकं किंवा काही पिक्चरमध्ये काम करणारे हिरो हे ज्या पद्धतीने बोलतात तर त्या बोलण्याचं अनुकरण आहे, म्हणजे आवाजाचं अनुकरण आमचे विद्यार्थी फार लवकर करतात आणि त्या दृष्टीने आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करून त्यांनी मॅक्झिमम हे केलं. आणि काही गांधीजींची भाषणं काही मुलांनी इकडून तिकडून रेकॉर्ड मिळवल्या, त्याच्या टेप, त्यांचा आवाज कसा होता, ते कसं बोलण्याची ढब कशी होती, असं लोकमान्यांचं नाही, पण त्यांचं चालणं, त्यांचं बसणं वगैरे हे मात्र शिक्षकांनी शिकवलं. पण आवाजाची कॉपी करायची किंवा ध्वनी हे करायचा कसा ते मात्र त्यांनी ऐकून, आम्ही शिक्षकांनी काही सांगून, असं म्हणजे ते स्वतः पहिल्यांदा त्यांना असं वाटायचं की आम्ही हे करू शकणारच नाही. परंतु जेव्हा एक प्रॅक्टिस झाली आणि स्टेजवर आलो आणि बक्षीस मिळाल्यानंतर सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. ओके, माझं नाव कमल दिघे, मी मुलांच्या शाळेची प्राचार्य आहे आणि ह्या नाटकाला आधी आम्ही मुलांची आणि मुलींची वेगवेगळी प्रॅक्टिस घेतली. अवघ्या 10 दिवसात हे नाटक बसवलं आणि त्यामागे आमच्या
शिक्षकांचे भरपूर मेहनत आहे. तसंच जे नाटकाचे जे स्क्रिप्ट लेखक आहेत आणि दिग्दर्शक आहेत स्वागत थोरात यांनी दोन्ही शाळेत म्हणजे धावपळ करून या नाटकासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि या नाटकामुळे आम्हाला पुण्यातच नाही तर पुण्याबाहेरही म्हणजे प्रसिद्धी मिळाली आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की मी प्राचार्य म्हणून मी काही स्टेजवर नसते, पण आम्ही जेव्हा मागे बसतो तेव्हा आम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. तर ही अंध मुलं असं करूच शकत नाही, कशी काय ही करतात. प्रत्येक म्हणजे आपापसात बोललेलं ऐकलं की एक मनाला आनंद वाटतो की डोळस मुलांप्रमाणे आमची अंध मुलं चांगलं करतात आणि चांगलं नाटक करू शकतात. म्हणजे तो एक आनंद असतो, तो फार मिळाला. प्रसिद्धी तर मिळाली आणि आमची मुलंही काही कशात मागे नाही हे एक मला त्यावरून वाटलं. पण आता या 2 वेगवेगळ्या शाळा आहेत, त्यांच्याकडे मुलांच्याकडे वेगळं प्रॅक्टिस घेणं, मुलींच्याकडे शाळेत. तर मग आम्ही काय केलं एकत्र नाही, मग आम्ही फक्त मोजून 2-4 वेळा एकत्र घेतलं. पण पहिल्यांदा मुलींची प्रॅक्टिस मुलींकडे आणि मुलांची प्रॅक्टिस मुलांकडे, कारण दोन्ही शाळांमध्ये 13 किलोमीटरचं अंतर आहे. तेव्हा आम्हाला एकत्र प्रॅक्टिस घेणं शक्यच झालं नाही. मग आम्ही काय केलं की आधी मुलांची वेगळी मुलींची वेगळी घेतली आणि मग 2-4 वेळा दोन्ही एकत्र घेतली आणि मग अशा कार्यक्रमाच्या वेळी आम्ही सर्व मुलं मुली एकत्र आणलो आणि हे खूपच म्हणजे सुंदर झालेलं आहे नाटक. त्यामुळे तुम्हाला काय काय अडचणी आल्या हे सगळं करताना, म्हणजे काय फायनान्शियल अडचणी म्हणजे आता जवळजवळ ड्रेपरीला आम्ही पहिल्यांदा 2-4 प्रयोग केले तेव्हा आम्ही ड्रेपरी विकत आणायचो. 1700 रुपये ड्रेपरी खर्च व्हायचा, तर ती भाड्याने आणायचो. 1700 रुपये भाडं द्यावं लागायचं. मग आम्ही विचार केला की जर आमचे असे प्रयोग होत गेले तर आम्ही ड्रेपरी शिवून घेतली मुलांची. त्यामुळे आमचा तो एक खर्च वाचलेला आहे. आणि वाहतुकीसाठी मात्र आता बाहेरगावी करायचं, समजा आता मुंबईला प्रयोग करायचे तर आज आमचं मुंबईला आम्ही आलो तर आम्हाला 15,000 रुपये नुसता ट्रान्सपोर्ट खर्च झाला. म्हणजे हा खर्च येतो. पण एक मुलांची कला दुसऱ्यांना दिसावी आणि मुलांचं कौतुक व्हावं ही आमची इच्छा आणि त्यामुळं हा प्रयोग आम्हाला अतिशय आवडतो. धन्यवाद. मॅडम तुम्हाला काय सांगायचं या प्रयोगाबद्दल किंवा तुम्हाला आलेल्या अडचणी, तुम्ही सगळं कसं मॅनेज केलं? माझं नाव सौ अर्चना तापेकर. मी पुणे मुलींच्या अंधशाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम करते. हे नाटक ज्यावेळेस आम्ही बसवायचं ठरवलं त्यावेळेस महापौर करंडक पुण्यामध्ये स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये खुल्या गटात आम्ही भाग घेतलेला होता आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की बक्षीस मिळेल की नाही. परंतु आम्ही त्यांना सांगितलं होतं की खुल्या गटात आम्हाला बक्षीस मिळालं तरच आम्हाला बक्षीस द्या, अन्यथा अंध म्हणून आम्हाला बक्षीस नको आहे. जे आम्हाला म्हणजे त्यांचे ज्या मुलांचे टॅलेंट आहे त्यांनीच आम्हाला बक्षीस पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला खुल्या गटात बक्षीस मिळालेलं आहे. आणि पहिला नंबर मिळून आम्हाला निरनिराळ्या प्रयोगाची सुद्धा ऑफर आली आणि त्याप्रमाणे आमचा हा आता 17 प्रयोग झालेले आहेत आणि निरनिराळ्या ठिकाणी झालेले आहेत. आता प्रयोग करताना अडचणी ह्या येतातच. मुलींच्या शाळेच्या दृष्टीने नॉर्मल स्कूलमध्ये या 5वीपासून मुली जातात आणि त्यामुळे मग त्यांच्या शाळेच्या वेळा, आमच्या शाळेच्या वेळा, प्रत्येकाचे सगळ्यांचे ॲडजस्ट करणं थोडंसं त्रासदायक गेलं. जसं गाड्यांचं मगाशीच दिघेबाईंनी सांगितलं की गाड्यांचं आम्हाला ॲडजस्ट करणं त्रास झालं, पण टेल्कोनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. बालकल्याण संस्था ही जी एक रिक्रिएशन सेंटर म्हणून पुण्यामध्ये आहे तिने आम्हाला गाड्या दिल्या आणि त्यामुळेच आम्ही इकडे तिकडे जाऊ शकलो. तुम्हाला अजून इतर ठिकाणी प्रयोग करण्याची इच्छा आहे का? आम्ही साधारण 15 ऑगस्टला शेवटचा प्रयोग करणार आहोत. त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट, आता मेमध्ये तर मुलंही सुट्टीवर जातील, पण जून, जुलै आणि ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत आम्ही एक 5-10 प्रयोग करावेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण तशी मागणी आता बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही मुंबईला येऊन परत प्रयोग कराल का, तर मग जर लागोपाठ प्रयोग जर मिळाले तर आम्ही करू. सर तुम्हाला काही सांगायचं आहे? तुमची आधी स्वतःची ओळख सांगा. मी WT निकम, मी तिथे संगीत शिक्षक म्हणून काम करतो. संगीत शिक्षक. आणि जेव्हा हे नाटक करायचं ठरलं त्यावेळेस माझ्यावर म्हणजे या नाटकाला संगीत द्यायचं आहे असं मला सगळ्यांनी, म्हणजे आमच्या शिक्षकांनी, जे डायरेक्टर आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली. आणि मला जरा सुरुवातीला अडचण वाटली की आपण आतापर्यंत बऱ्याच गाण्यांना चालीत दिलेल्या आहेत, छोट्या नाटकांना थोडंफार संगीत दिलं आहे, पण आज हे 1 तासाचं नाटक, तर याला कसं संगीत द्यायचं हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. आणि मग ज्यावेळेस आमची रिहर्सल सुरू झाली, प्रत्येकाला त्यांचे डायलॉग जे होते, संवाद होते ते दिले गेले आणि मी तिथे नुसतं बसून होतो आधी की हे ऐकायचं आपण, मग ठरवायचं. आणि हे जसं मुलं पाठ करायला लागली
आणि हे सगळं मुलांनी पाठ केलं आणि पूर्ण एकदा मला पूर्ण स्क्रिप्ट जे होते ते वाचून दाखवलं मला. आणि मग माझ्या डोळ्यासमोर पिक्चरमधले जे काही वेगवेगळे दृश्य असतात त्या दृश्याच्या वेळेस काय काय म्युझिक वापरतात, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात, तर ते मी ऐकलेलं होतं तर ते माझ्या कानाभोवती म्हणजे असं यायला लागलं. आणि ठरवलं की आपण याला म्युझिक द्यायचं, मागे सरायचं नाही काही जरी झालं. आणि त्याप्रमाणे जसा पहिला संवाद सुरू झाला तर पहिल्या संवादाला आपण कोणते इन्स्ट्रुमेंट वापरायचे, काय करायचं, कोणता राग वापरायचा, कोणत्या त्यांच्या आवाजाच्या चढ उताराप्रमाणे आपण कसं वाजवायचं हे मी ठरवू लागलो. आणि त्या संवादाच्या वेळेस मी ते वाद्य वाजवणं, राग वाजवणं, जी काही धून असेल ती निश्चित केली आणि त्याप्रमाणे वाजत गेलो. थोड्याफार सुरुवातीच्या 1-2 नाटकाला चुका झाल्या, पण नंतर मग मला देखील असं वाटलं की आपण याच्यात वेगवेगळे जे प्रयोग आहेत स्वरांचे ते वापरलेच पाहिजे. आणि हे सगळं ऐकून मुलांनासुद्धा उत्साह वाटला की वा आपल्या नाटकाला काहीतरी विशेष संगीत दिलं जातं आहे. आणि त्याच्यामुळे संगीत फक्त तुम्हीच दिलं का तुम्हाला दिग्दर्शकाची पण मदत झाली? हां, दिग्दर्शकांशी मी नेहमी बोलत होतो की आता समजा सुभाषचंद्र बोस की याचं मला वर्णन करून दाखवा की ते कसे चालतात, त्यांचं म्हणजे पर्सनॅलिटी कशी आहे, हे म्हणजे सगळं त्यांच्याकडून ते वर्णन करून घेत होतो. महात्मा गांधी की हे बसताना कसे बसले, मग ते बसल्यानंतर हे बोलताना त्यांच्या बॉडीची जी काय फेसिंग म्हणजे चेहऱ्यावर जे काय असतील ते कसं तुम्ही वर्णन करून सांगा. कसं पिकअप केलं म्हणजे त्यांनी वर्णन केलं आणि वर्णन केल्यानंतर जे शाब्दिक वर्णन असतं ते शाब्दिक वर्णन आणि माझ्या मनातलं जे काही म्युझिक होतं एका काही पिक्चरला दिलेलं असतं त्यात मी ऐकलेलं त्याचा ताळमेळ माझ्या मनातल्या मनात मी करून घेत होतो आणि ते वाजून बघत होतो. वाजवल्यानंतर मुलांवर जो इफेक्ट होतात म्हणजे ते संवाद बोलत असताना तर मला तो प्रभावी वाटत होता की हो आपण जे वाजवतो त्याचा प्रभाव बरोबर यांच्या बोलण्यावर होतो आणि नाटक प्रभावी होतं असं म्हणजे मला सतत वाटत होतं. धन्यवाद. आणि याच्यात कमीत कमी मी हे वापरलेले आहेत इन्स्ट्रुमेंट जास्ती न वापरता कमीत कमी इन्स्ट्रुमेंट वापरून हे म्युझिक तयार केलेलं. हो, थँक्यू मॅडम.